कबड्डी चपळाई पाहिजे, राजकारणातही आम्ही तेच करतो असं उद्धव ठाकरे म्हणतात। डाव टाकणं आणि डाव परतवणं आलं पाहिजे। मातीला विसरू नका आणि मातेलाही विसरू नका असं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय। आता तेवढे गेल्या म्हणून पट्टाच नाही कोणाची चांगली पकडू शकते म्हणजे असे सगळे कबड्डी करतो आणि कबड्डीमध्ये हेच पाहिजे, चपळाई पाहिजे, पकड घट्ट पाहिजे आणि डाव टाकणं आणि डाव परतवणं आलं पाहिजे। म्हणजे सगळे गुण राजकारणात लागतात। आम्ही सुद्धा एक वेगळी कबड्डी खेळतच असतो, चांगलं सांभाळत सांभाळत दुसऱ्याचं चांगल्यात चांगलं कसं घालणं हे राजकारणाचे कबड्डीमध्ये कसं पण तुमचा खेळ हा वेगळा आहे। तर ह्या कबड्डीला मी मनापासून शुभेच्छा देतो। मी मुख्यमंत्री होण्याच्या आदल्या वर्षी शिवनेरीची म्हणजे शिवजन्मभूमीची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो होतो। योगायोग असेल, चमत्कार असेल याचं काही ठरवलं, पण ती माती तिकडे त्या पुजाऱ्यांच्या हातात दिल्यानंतर इतके वर्षाची केस लटकली होती, तिचा निकाल एका वर्षात लागला आणि तिकडे राम मंदिर उभं राहिलं। हे मातीचं महत्व आहे, मातीचा गुण आहे। तर मातीला विसरू नका आणि मातीला पण विसरू नका।